नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. वर्गात शिकवण्याच्या ज्या आपल्या पारंपरिक पद्धती आहेत त्यांना बाजूला सारून मुलांच्या गरजांनुसार शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि रंजक कशी बनवता येईल आणि त्यासाठी कोणती साधनं वापरता येतील. चला हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया. आता इथे बघा, दोन वेगवेगळी चित्र दिसतायत नाही का? एका बाजूला आहे आपला नेहमीचा शिक्षक केंद्रित वर्ग, जिथे मुलं शांतपणे फक्त ऐकत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मुलं स्वतःच्या हाताने काहीतरी करतायत, खेळतायत आणि त्यातूनच शिकतायत. हाच तो बदल आहे ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. निष्क्रियपणे ऐकण्याकडून सक्रिय सहभागाकडे जाण्याचा प्रवास. तर हा सगळा बदल नीट समजून घेण्यासाठी आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी पाहूया शिक्षणाची ही नवी दिशा काय आहे. मग अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. त्यानंतर TLM या प्रभावी साधनाचा विचार करू, त्याचा योग्य वापर कसा करायचा ते पाहू, आणि शेवटी कृतीतून शिकण्यातला आनंद काय असतो यावर बोलूया. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना तो पारंपरिक वर्ग आठवतोच नाही का? पण आता काळ बदलला आहे आणि शिक्षणाला एका नव्या दिशेची गरज का भासते आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जुन्या आणि नव्या पद्धतींमध्ये एक मूलभूत फरक आहे. बघा, पारंपरिक पद्धत कशी होती? पूर्णपणे शिक्षक केंद्रित, जिथे मुलांचं काम होतं फक्त गप्प बसून ऐकणं. याउलट आजचा जो क्षमता आधारित दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित आहे. इथे मुलांचा सक्रिय सहभागच सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. ठीक आहे, मग हा जो नवीन दृष्टिकोन आहे त्याचा पाया काय आहे? तोच आहे अध्ययन निष्पत्ती. हा शब्द थोडासा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ शिकवण पूर्ण झाल्यावर मुलांना नेमकं काय करता आलं पाहिजे याचं स्पष्ट ध्येय आपल्या समोर असणं. तर अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर शिकवण्याच्या प्रक्रियेनंतर मुलांच्या वागण्यात, त्यांच्या ज्ञानात किंवा कौशल्यात जो अपेक्षित बदल आपल्याला हवा आहे, तो बदल म्हणजे अध्ययन निष्पत्ती. हे एक असं ध्येय आहे जे आपण मोजू शकतो, तपासू शकतो. आता हे बघा, शिक्षण एकाएकी होत नाही. त्याचे काही टप्पे आहेत. सगळ्यात वर आहेत शिक्षणाची व्यापक ध्येय. मग ती अभ्यासक्रमाच्या ध्येयांमध्ये विभागली जातात. त्यातून मुलांमध्ये कोणती क्षमता विकसित करायची हे ठरतं, आणि सगळ्यात शेवटी वर्गात प्रत्यक्ष कृती करण्यासाठी येतात विशिष्ट अध्ययन निष्पत्ती. हे अजून सोपं करून सांगतो. प्राथमिक वर्गातल्या मुलांसाठी अध्ययन निष्पत्ती काय असू शकते? तर मूल अक्षरे, शब्द आणि वाक्य वाचू शकतं, किंवा सोपे शब्द आणि वाक्य लिहू शकतं, किंवा चित्रावरून एखाद्या घटनेचं वर्णन करू शकतं. एवढंच नाही तर एखाद्या कथेवर स्वतःचं मत मांडू शकतं. बघितलं? प्रत्येक गोष्ट अगदी ठोस आणि कृतीवर आधारित आहे. बरं, ही उद्दिष्टे तर ठरली, पण खरा प्रश्न तर पुढे आहे. प्रत्येक मूल हे ध्येय गाठत आहे याची खात्री कशी करायची? सगळ्यांना सोबत घेऊन पुढे कसं जायचं याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळेल. आणि या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे TLM मध्ये, म्हणजेच टीचिंग लर्निंग मटेरियल किंवा अध्ययन अध्यापन साहित्यामध्ये. हे साहित्य म्हणजे ध्येय आणि विद्यार्थी यांच्यातला एक पूलच आहे असं समजा. TLM म्हणजे नेमकं काय? तर ही अशी कोणतीही वस्तू किंवा साधन आहे जे शिक्षक शिकण्याची प्रक्रिया अधिक मनोरंजक, सोपी आणि प्रभावी बनवण्यासाठी वापरू शकतात. याच्यामुळे अवघड संकल्पनासुद्धा अगदी सहज समजतात. बरं, हे साहित्य वापरायचं का? याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे यामुळे मुलांचं लक्ष लगेच वेधलं जातं. गुंतागुंतीचे विषय सोपे होतात. वर्गातला त्यांचा सहभाग वाढतो. शिकवलेलं जास्त काळ लक्षात राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष करून बघण्याचा अनुभव मिळतो. आता आपल्याला TLM म्हणजे काय हे तर कळलं, पण त्याचा वापर कसा करायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग TLMचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि ते वापरताना कोणती तत्त्व लक्षात ठेवायची हे समजून घेऊया. साधारणपणे आपण TLMला 4 प्रकारांमध्ये बघू शकतो. पहिलं म्हणजे वास्तविक साहित्य, जसं की वर्तमानपत्र किंवा गाणी. दुसरं आहे दृश्यश्राव्य साधने, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स. तिसरं आहे डिजिटल साधने, जसं की एखादं इंटरॅक्टिव्ह सॉफ्टवेअर. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे स्थानिक साहित्य, म्हणजे आपल्या आजूबाजूला सहज मिळणाऱ्या वस्तू. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, हा TLMचा वापर फक्त वर्गापुरता मर्यादित नाही. निपुण भारत सारखे जे मोठे राष्ट्रीय उपक्रम आहेत, जे मुलांमधील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी काम करत आहेत, त्यांनाही TLMच्या वापरामुळे खूप मोठी मदत मिळते. TLM निवडताना किंवा वापरताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. साहित्य मुलांच्या वयाला साजेसं आणि सोपं असावं.
ते कृती आधारित असावं, जेणेकरून मुलांना कंटाळा येणार नाही. ते दिसायला आकर्षक आणि मनोरंजक असावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वापरण्यामागे एक विशिष्ट शैक्षणिक उद्देश असायला हवा. मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर एक असा वर्ग तयार होतो जिथे मुलं आनंदाने शिकतात, उत्साहाने भाग घेतात. चला बघूया हे प्रत्यक्षात कसं दिसू शकतं. या चित्रात बघा ना, मुलं किती मजेत शिकतायत. अक्षरांच्या बोर्डसोबत खेळत आहेत. इथं शिकणं ही शिक्षा वाटत नाहीये, तर एक खेळ वाटतोय. अक्षरं ओळखण्यासारखी अमूर्त संकल्पनासुद्धा अशा प्रकारे एका ठोस आणि कृतियुक्त खेळात बदलते. म्हणजे शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आपलं अंतिम ध्येय फक्त पुस्तकं शिकवणं किंवा अभ्यासक्रम पूर्ण करणे नाही, तर प्रत्येक मुलासाठी शिकण्याचा अनुभव हा आनंद देणारा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा बनवणं हे आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आपल्या वर्गाला अधिक प्रभावी आणि जिवंत बनवण्यासाठी उद्यापासून असं कोणतं एक नवीन छोटंसं साधन आहे जे आपण वापरायला सुरुवात करू शकतो. यावर नक्की विचार करा.